नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. खूप दिवसांनी मी आज तुमच्या समोर आलेली आहे. कुठे गायब होते? हे तुम्हाला 19 तारखेला म्हणजेच आपला गुढीपाडवा आहे त्या दिवशी मी रिलीव्ह करीन की मी तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेत आहे. आज तुमच्यापर्यंत येण्याचं कारण उद्या 2 मार्च 2026 उद्या आहे होळी पौर्णिमा. तर अशा ह्या पवित्र दिनी आपल्याला सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि सुरक्षा प्राप्त व्हावी यासाठी एक छोटासा उपाय काय आहे तो आपल्यापर्यंत सांगण्यासाठी मी आज आलेली आहे. तर करायचं काय आहे की आपण जसा पुरणाचा नैवेद्य करतो होलिकामध्ये अर्पण करण्यासाठी, त्याच्याबरोबर एक विड्याचं पान, थोडासा कापूर, एक लवंग, एक वेलदोडा, एक काळी मिरी, एक रुपयाचं नाणं आणि नारळ हे सगळं आपण होळीमध्ये अर्पण करायचे. म्हणजे जो अग्नी तेवत असतो त्या अग्नीमध्ये आपण हे सगळं अर्पण करायचंय आणि त्या अग्नीला आपण प्रार्थना करायची की तुम्हाला या चालू वर्षामध्ये काय हवंय. जसं माझी इच्छा आहे की मला 2 एकर जागा घ्यायची आहे, जागा घेऊन बंगला बांधायचा आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी मला ह्या वर्षामध्ये मिळालेल्या आहेत असंच मी अग्नीकडे सांगणार आहे. म्हणजे काय होतं, हा अग्नी जितका वेळ तेवत राहतो तर तो अग्नी जोपर्यंत तेवतोय तोपर्यंत तुमच्या इच्छा फोटॉन्स बनून युनिव्हर्समध्ये पाठवल्या जातात आणि लवकरात लवकर त्या तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला मदत होते. आता थोडक्यात सांगते की विड्याचं पान हे आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतं, म्हणून आपण विड्याचं पान घेणार आहे. कापूर काय करतो? कापूर हा सुगंधित आहे म्हणून कापूर हवाय. आपल्या आयुष्यात रिलेशनशिप सगळ्यांचे चांगले राहिले पाहिजेत, तेव्हाच आपण सुरक्षित राहू शकणार आहोत. त्याच्यानंतर काळी मिरी नकारात्मकता दूर करते. लवंग आहे तर ती तुम्हाला नवीन संधी उपलब्ध करून देते. त्याच्यानंतर जे काळी मिरी असते तर काळी मिरी नकारात्मकता दूर करायला आपल्याला मदत करत असते. म्हणजे आपल्या मनामध्ये वारंवार जे काही चुकीचे विचार येतात, चुकीचे विचार म्हणजे कसे की नाही होईल का नाही, तर नाही तसं नाही होणारच आहे. या अशा गोष्टींसाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी 1 रुपयाचं नाणं सुद्धा आपण जे टाकतो तर रुपयाचं नाणं म्हणजे मला काय पाहिजे, समृद्धीसाठी मला लक्ष्मी माझ्याकडे यायला पाहिजे म्हणून रुपयाचं नाणं. आणि नारळ का, तर नारळाचं बी जसं त्याच्यापासून वेगळं नसतं तर हे परमेश्वरा तू सुद्धा मला तुझ्यापासून लांब ठेवू नको म्हणून आपण हा नारळ आपल्या होळीच्या अग्नीमध्ये देवाला अर्पण करत असतो. हा जो सांगितलेला उपाय आहे हा तुम्ही सगळ्यांनी कराच आणि तुम्हाला जर वाटत असेल की हा उपाय वर्थ आहे तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. धन्यवाद.